बेल्ले तमाशा लावणी महोत्सवासाठी आज आपल्या बेल्ले गावाला भेट देण्यासाठी सिने अभिनेते माधव अभ्यंकर सर आपल्या समवेत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. काय वाटते, प्रथमतः ग्रामीण भागात बेल्ले गावात तमाशा लावणी महोत्सवाला आलात, गावठी गायचे शेजारी उभे आहात, काय प्रतिक्रिया? सगळ्या लोकांना कळणारच आहे, कारण एक गाय नारायणी तिचं नाव, आणि आले आले मी तिच्या प्रेमात पडलोय आणि सगळ्यांना कळलं असेल की मी आता ग्रामीण भागात आहे, बेल्ले या गावात आहे मी. आणि याला इथे येण्यामागचं आज एक अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे तुमची जी पतसंस्था आहे, चॅरिटेबल पतसंस्था साई कृपा यांच्या वतीने गेली 14 वर्ष या गावामध्ये तमाशा महोत्सव होतो, जो अतिशय उपेक्षित भाग आता आपल्या कला क्षेत्रातला राहिला आहे असं लोक म्हणतात, पण ही ओरिजिनल कला आहे. ती या तमाशातनं नाटक आणि त्याच्यानंतर मग पुढे जे जे काही सिनेमे सिरियल बिरियल, पण ओरिजिन त्याचं जे आहे हे तमाशे आहे. आणि ती परंपरा टिकवण्याचं काम हे बेल्ले गावातली ही पतसंस्था चॅरिटेबल साई कृपा चॅरिटेबल पतसंस्था चालू ठेवते, सुरू ठेवते, आणि ती पुढे वर्षानुवर्ष पण चालू राहणार आहे. माझा येण्याचा योग आज पहिल्यांदाच आलेला आहे इथे, कारण मला आमचे जे परममित्र आहेत अनिल अण्णा गुंजाळ, तर ते मला नेहमी म्हणायचे की आमच्याकडे छान तो महोत्सव असतो. आणि मी तसा ग्रामीण भागात राहिल्यामुळे मला या गोष्टींचं फार वेळ आहे पहिल्यापासून. लहानपणापासून मला जसं गाई म्हशी शेती पक्षी प्राणी, तसं तमाशा एक काय म्हणतो ना आपण की अविभाज्य घटक आहे ग्रामीण भागातल्या लोकांचा. आता तुमच्याकडे टी व्ही आलेत किंवा तुम्ही सिनेमागृह आलेत, तुम्ही जाऊन बघू शकता, पण पूर्वी काय असायचं की काबाड कष्ट केल्यानंतर काहीतरी करमणूक पाहिजे ना, मग ती करमणूक कशातनं मिळणार, तर ती तमाशातनं मिळायची. आणि त्या निमित्ताने म्हणजे कुठेतरी त्या शेतकऱ्यांची काबाड कष्ट करणाऱ्या लोकांची करमणूक तर होतीच, पण दुसऱ्या बाजूला कलावंतांचंही पोट भरलं जाते. आणि सहज म्हणजे मी अनेक लोकांना असं आवाहन करेन की तुम्ही कधीतरी जाऊन ना तमाशा जाऊन बघा तुम्ही. आणि ग्रामीण भागातले लोक भले ते गरिबी असतील, प्रेक्षक जे आहे गरीब असतील, पण कुठेतरी दौलतजादा असा एक प्रकार म्हणतात त्याला, तर तो ॲप्रिसिएशन म्हणून त्यांना काय असेल 5 रुपये 1 रुपयापासून मी बघितलेलं आहे, अगदी 1-1 रुपयाच्या नोटा आणून ते त्या कलावंतांना देतात आणि त्यांचं पोट भरण्यासाठी त्यांना हातभार लावतात. हे कसं आहे की गिव्ह अँड टेक आहे हा, असं मला वाटतं नेहमी की कलावंत आणि हे शेतकरी ही सगळी जी मंडळी आहेत त्यांचा तो गिव्ह अँड टेक होता. आणि ती परंपरा आज या गावामध्ये ती चालू आहे. हे खूप म्हणजे खूप कौतुकास्पद गोष्ट आहे असं मला वाटतं. सर, आपण चित्रपट सृष्टीमध्ये किती वर्ष काम करत आहात? मला आता तशी 40 वर्ष झाली असतील. 40 वर्ष मी काम करतो आहे. सुरुवातीला नाटक करत होतो, म्हणजे एकांकिका वगैरे शाळेतनं वगैरे कॉलेजमध्ये, मग त्याच्यानंतर व्यावसायिक नाटक, आणि मग पुढे सिरियल्स सिनेमे, आणि 100च्या आसपास माझे सिनेमे आहेत. त्यातले मी काही तमाशापट पण केलेले आहेत. पठ्ठे बापुरांवरचा एक सिनेमा मी आत्ता प्रिया माझ्या आधी जरा लवकर गेली म्हणून मी आणि प्रियानीच एका पठ्ठे बापुरांच्या सिनेमात गंधमातीला आलं नावाच्या सिनेमात एकत्र आम्ही काम केले. त्याच्यात मी ढोलकेवाल्याचं काम केलं आहे, आणि सुरत्या नावाचे ते कॅरेक्टर आहे. पठ्ठे बापुराव पवळा आणि सुरत्या असं ते त्रिकूट होतं, आणि सुरत्या हा ढोलकी वाजवायचं काम करायचं. आणि त्याच्यासाठी मी पुण्यातल्या आर्यभूषणमध्ये रोज संध्याकाळी तिथे जे ढोलकीवाले वाजवणारे आहेत त्यांच्या सानिध्यात जाऊन ते कसे वागतात, कसे बोलतात, उभे राहतात, कसे उभे राहतात, आणि पारंपरिक पद्धतीचं सगळं ते पठ्ठे बापुरांच्या त्या फिल्ममध्ये दाखवलेलं होतं. त्यामुळे तो सगळा बाज आणण्याचे ते फेटे बिटे घातलेले वगैरे, पैरण वगैरे, आणि असे मस्त म्हणजे ती धमालच होती. तर अशा पद्धतीचे ते चित्रपट मी केलेले आहेत, आणि ह्याचा फायदा कुठेतरी मला माझ्या ग्रामीण भागाची जी रूट्स आहेत त्याचा झालेला आहे. सर्वात आता रात्रीचे खेळ चाले ही सिरियल पण चालू आहे. सर्वात तुम्हाला आवडलेला तुमचा अभिनय कुठला? तसं सांगता येत नाही, कारण कलावंत आहे ना की त्याला सगळीच म्हणजे ती त्याची पोरं असल्यासारखे आहेत, ते जे काही कॅरेक्टर्स आहेत ती त्याची सगळी मुलंच आहेत असल्यासारखं येते. त्यामुळे सगळ्या पोरांवरती सारखंच प्रेम असतं आपलं. परत त्यातल्या त्यात आत्ता रात्रीच खेळ चालेमधला अण्णा आहे, हा अण्णा मला करायला आवडला जास्त, कारण तो एक वेगळ्याच प्रकारचा रोल होता. तो म्हणजे तो दुष्ट आहे की नाही हे लोकांनी ठरवलं, पण त्याला वाटत नव्हतं ना की मी दुष्टवष्ट आहे. तो नॉर्मल माणूस आहे, तो म्हणजे एखाद्याला मारून टाकणे वगैरे हे त्याच्या दृष्टीने साधी गोष्ट आहे. रोजच्या रोज जेवल्यासारखा तो आपल्या कोणाला मान कापू शकत होता, कोणालाही दगडावर आपटू शकत होता. त्यामुळे तो एक वेगळंच कॅरेक्टर ते करायला मिळालं, आणि त्याला ह्यूज काय म्हणतो ना आपण की प्रसिद्धी ती मिळालीच आहे. त्याच्या खालोखाल घाशीराम कोतवाल हे नाटक मी केलं. गेले 30 वर्ष ते नाटक मी करतो आहे. हे 30वं वर्षच चालू आहे. 22 मार्चला 30 वर्ष मी कंप्लीट करेन. 1300 प्रयोग मी केलेत त्याचे. त्यामुळे त्यातली नाना फडणवीसची जी भूमिका आहे
ती सुद्धा मला खूप माझ्या जवळची आहे, कारण त्या नाटकाने सुद्धा मला खूप काही दिलं, खूप काही शिकवलेलं आहे. तमाशा कधी बसून पाहिला? भरपूर वेळा. मी ग्रामीण भागात वाढलो. मी सांगितलं ना, मी सांगोला वगैरे पंढरपूर त्या भागात माझे बालपण गेलेलं आहे. त्याच्यानंतर कोपरगावमध्ये गेलेलं आहे. म्हणजे 12 गावचं पाणी प्यायलेलं माणूस आहे मी, कारण माझे वडील हे शासकीय नोकरीत असल्यामुळे आम्ही सारख्या आमच्या ह्या व्हायच्या बदल्या व्हायच्या वडिलांच्या. त्यामुळे बेराड आमचं इथून त्या गावातनं तिकडे असं ते दर 3-5 वर्षांनी व्हायचं. आणि ग्रामीण भागात हीच करमणूक होती तेव्हा. म्हणजे विच्छाबाजी पुरी करा वगैरे मी इतकी लहान होतो. मी ते पंढरपूरला बघितलेलं आहे, किंवा गाढवाचं लग्न हे सुद्धा मी लहानपणी बघितलेलं आहे. कोणाचा तमाशा आवडला त्यावेळेला मग मी आता त्याच्यानंतर बरेचदा मी रघुवीरचं बघितलेलं आहे. रघुवीर खेडकरचं बघायचं. त्याची बहीण जी आहे, मला वाटतं तिचं नाव मंदाराणी, ती त्यांचं बघितलेलं आहे मी. किंवा ह्या बघितलेलं आहे त्यांचं विठाबाईंच्या त्या मुलगी आहे त्यांची मंगलाताई, त्यांचं मी बघितलेलं आहे. मला आठवतं आहे की तो त्यांचा मुलगा, मला वाटतं नितीन त्यांचा मुलगा, त्याला तो अगदी 3-4 वर्षाचा होता त्यावेळी तो स्टेजवरती असलेलं मी बघितलेलं आहे. आता तो खूपच भारी काम करतो वगैरे असं मी ऐकून आता भेटलेलं नाही, कारण काही शक्यच नाही. आता दत्ता माडिकांना कधी पाण्यात योग नाही आला? दत्ता महाडिकांना बघण्याचा एकदा योग आलेला आहे असं मला आठवते. काळूबाळूंचा पण मी बघितलेला आहे. नाही, ते फॅब्युलसच असायचे. म्हणजे त्यांच्या बतावण्या वगैरे ते सगळं आहे ना, पहिला ते सगळे वगनाट्य त्यातलं असायचं. आणि कुणी केला इंदिरीचा खून बिन असे ते, आणि त्याचं ते बॅकग्राऊंड म्युझिक, त्याच्यावर ते हार्मोनियम असायचं, म्हणजे त्यांची पायपेटी, त्याच्यावरच ते सगळे इफेक्ट देणार, तबल्यावरती ढोलकीवरती ते इफेक्ट देणार, सगळं करणार. हो, आलो नारायणी आलो. तर ते म्हणजे त्यावेळी काही ऑर्गन नव्हते, कुठले काही सिंथसायझर नव्हते, काही नाही. पण त्याच्यातसुद्धा तो अभिनय करण्यासाठी पोषक असलेलं जे म्युझिक असतं, तर ते म्युझिक त्याच्यामध्ये वापरलं जायचं. मगाशी मला काका एक भेटले, ते म्हणले की मी महाडिकांबरोबर तीच हे काम करत होतो, व्हिलनचे मी कामं करायचो. आणि अगदी वयोवृद्ध एक व्यक्ती बसलेली होती. पण मी त्यांच्या चेहऱ्याकडं मग मी नीट बघितलं, त्यावेळी मला असं जाणवलं की खरोखरच हे भारी काम करत असतील त्या काळात. कारण त्यांनी असे ते भोये वगैरे अशी वरती करून वगैरे, आणि त्यावेळी खणखणीत आवाजात ते बोलायचं. माईक असायचे नसायचे, तो काळ वेगळाच होता ना. आता माईक काय, इथं तुमच्या तोंडापाशी माईक असतो, पण हे खड्या आवाजात ते गायचे, काय डायलॉग बोलायचे शेवटच्या रांगेपर्यंत. आणि 4-4 हजार 3-3 हजार लोक त्या कनातीच्या आत बसलेले असायचे. आणि ते जे काय एन्जॉयमेंट असायची ते मी बघितलेले आहेत. आता मी 62 इयर्स ओल्ड आहे, 62 वर्षाचा माणूस आहे मी. त्याच्या आधी इतके वर्ष मी ते सगळं जवळून बघितलेलं आहे. आणि मुळातच पिंड माझा कलावंताचा असल्यामुळे कुठून तरी मला त्या लोकांच्या जवळ जावंसं वाटायचं, आणि मी जायचो, त्यांच्याशी बोलायचो, ओळख काढायचो. पण आज ही कला जी काय परंपरा आहे ना, ही लोप पावत चालली आहे का? किंवा यांनी कुठेतरी तो फॉर्म, जो जुन्या काळातला जो फॉर्म होता, तो बदलल्यामुळे लोक येईनसे झालेत का? कारण त्यातली सिनेमाची गाणी काय, किंवा त्या सिनेमाच्या गाण्यांवरती बसवलेली गाणी, हा एक प्रकार नंतर सुरू झाला. असं ते बदलत गेलं. मग ते लोकांना आवडते म्हणून त्यांनी बदललं का, त्यांनी बदललं आहे म्हणून ते लोकांना आता आवडेन असं झालं आहे. पण अजूनही मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या ज्या काही लोककला आपण म्हणतो, त्या लोककलांना आजही शहरामध्ये खूप डिमांड असते, आणि खूप लोक आवडून बघतात. फक्त ते चांगल्या फॉर्ममध्ये चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. लोकांची मी आता बऱ्याच तमाशा कलावंतांच्या मुलाखत घेतो आहे, त्यांचं म्हणणं असं आलं की आता पब्लिकला तो जो जुना बाज आहे तो पब्लिकला नको आहे. परंतु सर, जुन्या बाजाचा जो तमाशा होता, हलगी डुलकी तुंतुण्याचा, पायपेटीचा, त्या तमाशामध्ये सवाल जवाब होते, छक्कड होती. आताच्या याच्यामध्ये फक्त रंगबाजी, बतावणी ह्या गोष्टी चालतात, आणि प्रत्येक तमाशाचं तेच असतं. त्याच्यामुळे थोडासा तरुण त्याच्यामध्ये कंटाळला जातो असं मला वाटतं. बरोबर आहे, हे पण त्याला कारण असू शकतं. आणि याच्यावरती सहज थोडा प्रयत्न करायला काय हरकत आहे. मला असं वाटतं की तमाशा कलाकारांनी सुद्धा ना थोडासा प्रयत्न करावा. पुन्हा तो बाज आणता येईल का? हे बघा, कसं असतं माहिती आहे का, की एखाद्या वेळेस जुन्या गोष्टी आपण म्हणतो ना, ओल्ड इज गोल्ड वगैरे, आता ते बेल बॉटम वगैरे एकेकाळी होते, आता परत ते बेल बॉटम यायला लागले. म्हणजे काय असतं माहिती आहे का, की ते पुन्हा ते चक्र फिरत असतं. पुन्हा एकदा त्या लोकांनी जर करून बघितलं की बघूयात, आपण काही प्रयोग तर करून बघूयात, नाही जमलं तर जाऊ देत, त्यांनी काही त्यांचं वेगळं काही त्यांना करायला लागलं. पण बाकीचा सगळा तो सरंजाम बाजूला ठेवायचा, आणि तो काळ कसा उभा करता येईल असं जर त्यांनी एकदा प्रयत्न करून बघितला, तर कदाचित असं होईल की लोक पुन्हा तिकडे वळतील, आणि आजच्या पिढीला पण आवडेल. असंही त्याच्यात काहीतरी आणलं पाहिजे तुम्ही ते. कारण कलाकार इतके उत्तम आणि तगडे असतात त्याच्यामधले ना, मी बघितलेले जवळून. त्यांचे ते बोलण्यात स्पीड असतो, भाषा असते, शब्द सुचता आहेत त्यांना, भरा बोलतात. आणि ग्रामीण विनोद हे फारच वेगळीच गंमत आहे, की शहरातल्या विनोदापेक्षा ग्रामीण विनोद फार मजेशीर असतात. कारण त्या भाषेत त्याचा लहेजा असतो, त्या भाषेचा लहेजा असतो, भाषेत मातीचं, त्याच्यात त्या ज्या मातीत राहतात त्या मातीचं जे साहित्य आहे ना, ते साहित्य त्यांच्या त्या कामामध्ये दिसतं. आज बेल्ले गावामध्ये आहात,
मनाला काय वाटतं, शेवटची प्रतिक्रिया काय? अरे फार अप्रतिम. म्हणजे मी सारखे आपण शहरात मी तर ग्रामीण भागात राहिल्यामुळं काय होतं, एरवीसुद्धा मला सुट्टी असते ना, ते माझ्या बायकोला घेतो, गाडीत बसवतो तिला आणि कुठेतरी शहराच्या बाहेर जातो निघून, जिथं शेतं दिसतील, मग कोणाच्याही घरी आम्ही थांबतो. आणि आता मला तर म्हणजे आता गेले 2-4 वर्षात असं झालं आहे की मी कुठेही गेलो तरी मला लोक ओळखतात. पण त्याच्या आधीसुद्धा माझी ओळख असो नसो, मी कोणाकडेही जाणार, मग विचारणार की बसू का इथं थोडं तुमच्या इथं झाडाखाली, आम्ही आमचा डबा आणला आहे, तर ते स्वतःहून मला कांदा आणून देतील, ताक आहे दादा ताक आणून देतील, असं करून. म्हणजे ते जे आहे ना, ती गंमत जी आहे ना, ती पुन्हा एकदा मला खूप दिवसांनी अनुभवायला मिळाली आज माझ्या. आणि मला प्राण्यांचं तर फारच वेड आहे. गाई म्हशी यांच्यात मी रमलो, मी गाई वळलेल्या वगैरे आहेत त्यामुळे मला ते जमतं चांगलं. त्यामुळे ती दिसली मला, मी गेलो जवळ आणि त्यांना मर्म सांगितलं. ते म्हणल्यावर तुमच्यापाशी लगेच आली. माझे मित्र आहेत हेडी आमचे, तर त्यांना सांगितलं की गंमत अशी आहे की तिला कुठे मी स्पर्श केलं की तिला आवडणार आहे हे मला माहिती आहे, त्याच्यामुळे ती माझ्या प्रेमात पडली पटकेनी, अशी गंमत आहे. हे होते माधव अभ्यंकर, जे इतके मोठे कलाकार असूनही ग्रामीण भागाची नाळ आहे, गायीची आवड आहे आणि त्यांनी आपल्याशी दिलखुलास चर्चा केलेली आहे. बेल्ले तमाशा महोत्सवाला या वर्षाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची या ठिकाणी उपस्थिती लावली होती. गणेश चोरे, शिवनेरी संवाद, बेल्ला.